महाराष्ट्राच्या पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं नवी मुंबई डिझनीलँडच्या धर्तीवर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याची योजना जाहीर केली आहे। 200 हेक्टर मध्ये उभारण्यात येणारं हे डिझनीलँड भारत आणि परदेशातून लाखो पर्यटकांना आकर्षित करेल। कसं असेल हे थीम पार्क आणि नेमकं कधीपर्यंत तयार होईल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके। राज्य सरकारनं नीती आयोगासह तयार केलेल्या मुंबई महानगर प्रदेशासाठीच्या आर्थिक मास्टर प्लॅननुसार मुंबईला जागतिक पर्यटन केंद्रात रूपांतरित करण्याच्या राज्याच्या व्यापक दृष्टिकोनासाठी हा थीम पार्क केंद्रस्थानी असेल। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अनेक मनोरंजन क्षेत्र, रिसॉर्ट्स, ॲनिमेशन स्टुडिओ, वॉटर पार्क आणि कार्यक्रम स्थळांचा समावेश असेल, ज्यामुळे विश्रांती आणि व्यावसायिक क्रियाकलापांसाठी एक ॲक्टिव्ह इकोसिस्टम तयार होईल। 6 ते 7 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची आवश्यकता असलेल्या या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्राच्या सहभागाने चालना दिली जाईल। गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक धोरणात्मक प्रोत्साहनांची योजना देखील आखली आहे, ज्यामध्ये भाडेपट्टा अनुदान, वाढीव भाडेपट्टा कालावधी आणि वाढीव फ्लोअर स्पेस इंडेक्स याचा समावेश आहे। आयकॉनिक पर्यटन प्रकल्पांसाठी कर कपात आणि भांडवली अनुदान यासारख्या अतिरिक्त उपाययोजना अशा मोठ्या प्रकल्पात गुंतवणुकीचे आकर्षण आणखी वाढवतील। या थीम पार्कचा आर्थिक परिणाम लक्षणीय असण्याचा अंदाज आहे। उद्योग तज्ञांच्या अंदाजानुसार या उपक्रमामुळे हॉस्पिटॅलिटी, मनोरंजन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील। आर्थिक वर्ष 2030 पर्यंत मुंबईचं पर्यटन उत्पन्न चौपट होण्याची अपेक्षा आहे। या वाढीसाठी हे थीम पार्क एक प्रमुख साधन असेल। या व्यतिरिक्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या ओघामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रिटेल आउटलेट्ससह स्थानिक व्यवसायांना देखील चालना मिळण्याची शक्यता आहे। अधिकृत कागदपत्रांनुसार सिडको कडून प्रारंभिक मास्टर प्लॅनिंग आणि जमीन वाटप 2025-26 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। सरकार खासगी गुंतवणूकदारांना आमंत्रित करेल आणि 26-27 पर्यंत बोली प्रक्रिया पूर्ण करेल। बांधकाम अनेक टप्प्यात होईल, ज्यामध्ये प्रमुख आकर्षण 2030 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। या थीम पार्क मध्ये अनेक राईड झोन, इंटरॅक्टिव्ह डिजिटल अनुभव आणि अत्याधुनिक ॲनिमेशन स्टुडिओ असतील। मुंबईतील विद्यमान चित्रपट आणि मीडिया इंडस्ट्रीचा या पार्कच्या डिझाईनमध्ये समावेश असेल, ज्यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक रंजक होईल, जो बॉलिवूडच्या बरोबरीने सांस्कृतिक स्थळ म्हणून एक स्थान मिळवेल। नवी मुंबईचं स्थान आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि जागतिक दर्जाच्या मनोरंजन सुविधांची वाढती मागणी यामुळे हे थीम पार्क महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान देण्यास सज्ज होईल। नीती आयोगाचा अंदाज आहे की हे थीम पार्क आंतरराष्ट्रीय मनोरंजन उद्यानांना टक्कर देणारं असेल। कुटुंब, साहसी खेळाडू, चाहते या दोघांनाही आकर्षित करणारं हे थीम पार्क असेल। हा प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसं उद्योगांमधील भागधारक त्यांच्या प्रगतीची उत्सुकतेने वाट पाहत आहे। नियोजनानुसार अंमलबजावणी झाल्यास नवी मुंबई थीम पार्क भारतातील मनोरंजन पर्यटनासाठी एक नवीन बेंचमार्क स्थापन करेल आणि एक महत्त्वाचं आकर्षण केंद्र देखील असेल। हा संपूर्ण विषय या थीम पार्क बाबतच्या काही संकल्पना तुमच्या मनात असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महा एमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।